ये आता निघत आले मी. ते जायला बोलले तर काल पडायच्या आधी आला पाहिजे, नंतर त्यांच्या घरून गाड्यानं घोडत आपल्याला सोडायला तर निघले. मी बोलले आधीच किरीट पडायच्या आधी निघू दे. मारत्याचा दिसला मला, मग त्याने मला उमरोली पास सोडली का नाही. आलेलं जाणं येणार कसं आर वाटायला पडते ना, मग गाड्या पण निघाल्या. रिक्षावाल्यानं पैसे पक्क घेतात. मग आता तर मी येताना ना गावनपेठला मला दिसला धुंदा होता ना, आधी मला जाताना मला कातूरला पण दिसले ना. तो लय बाई बाई करतो ना, दिसला का मग म्हणलं की जाऊ दे. गेले त्यांच्या घरी तर वहिनी ठेवला चहा. दोघा नवरा बायका माझ्या पहित बरं. ही माऊली काही गेली नसेल का नाही. आता जाच ना पोर करणे तर नको करू, पण त्यात जायला काय हरकत आहे. आपण भले राख्या नाही बांधता, आपल्या काळात काही राख्या नव्हतो आपण बांधित नाही. आता टीव्ही बिव्यांच्या दाखवायला लागले की नाही रक्षाबंधन. तर महाराष्ट्र देशात पहिले राख्या नव्हती बांधित का नाही. भाऊ बिजा व्हायच्या म्हणजे आपण करतो त्या पहिल्यापासून, राख्या नव्हत्या बांधित. तर मग नाही बांधली, पण कसं आहे जिकडून कुठून घेतला आपण घेऊ सण, पण ते कसं आहे चांगलं आहे का नाही. आनंद होतो त्याच्याने, चांगला वाटते मनाला. मग माया बहिणी भेटतात एकूण याराला नाही. हे आता आपण भावांच्या घरी आता नाही गेलो, आपल्या आसपासच्या नंतर कोण आहे. मग लोक कायला पहिले पाठीवर भाऊ पहिले बोलत होती. ज्यांना नाही त्यांना काही हरकत नाही, पण तुमचं हायत ते इथं जा. मग हायत ते जायला नको. ही गेली नाही माझा, ही काही मंत्र्यांनी दिलं तर तिला लाडक्या बहिणीचं म्हणजे त्यांच्याकडे जाते काय. मग आज होते का मी अशी तर नाका ह्या ज्या पहिल्यापासून म्हणजे रोज म्हणजे असं काही नाही बरं का. नाका ह्या असं काही नाही बरं का फक्त भाऊ आईच बहिणीनं राख्या बांधल्या पाहिजेत. खरी सांगते मी. म्हणजे आमच्या गावातला रघुभा, तुम्हाला माहिती ना रघुभा, तो किती ज्ञानी माणूस होता. त्यांनी लय आम्हाला गोष्टी सांगलेली आहे. तो बोला का बोलतो देवा देवांचा ना या राक्षसांचा बोलतो जेव्हा युद्ध झालता ना, तेव्हा या युद्धामध्ये देवांचा पण अवसान गेलता. म्हणजे इंद्रदेव देवांचा देव ना तो. त्या इंद्रदेवाच्या देवानी बायकोनी इंद्राणी तिचं नाव इंद्राणीच, तिने त्याला एक दोर बांधला. तिच्याकडे पण शक्ती ना, त्या पण बाया कशा तप करायच्या ना पहिले देवाच्या देव्या. म्हणजे देव्याकडे पण ते तप करीत त्या पहिले. तिने त्याला धागा बांधला तो, त्याच्यात थोडी शक्ती होती. तेव्हा त्या राक्षसांना हरवली. तो दिवस कांचा होता ह्यो पुनवचा दिवस होता. सरावणातले पुनवचा दिवस होता. ती एक कहाणी आहे. परत अजून द्रौपदीची ना कृष्णाची आपल्याला तर माहितच आहे. ती पण बात कशी आहे. होता सख्खी बाई होती, नव्हती का नाही. सख्खी नव्हती ना, चुला तर नव्हती, मानलेली होती. नित्ती मानलेली होती. सख्खी बहीण सुभद्रा, तिच्याकडं नारद मुनी गेलं ना, बोलतात का कृष्णाची कशी बोट कापले तर जरासं तुझी चिंदी दे. तर ती काय बोलायला लागली, माझ्या मध्ये पैठणी सारे आहेत, माझ्या सगळं शालू आहेत, मी घाल द्याल देऊ. पण हेच नारद मुनी द्रौपदी काय बोलली, काळजाची आपल्या अंगाची कात्री आहे ना, त्याच्या जरी बोलते चिंध्या करायला लागल्या तरी मी करीन. एवढा बोलते त्याचं माझ्या काय आहेत ऋण आहेत. अशी लक्षात ठेवणारी भाऊ बहीण पाहिजेत ना. एकाने तर रक्तात असून झालं नाही अक्का मानलेलं असते. मग आपण ही पण आता ते कातूर असं पहिल्यापासून कसं आपल्या घरी आलं ना, माझी पोरा बारीक होती ना, बिस्किटचा पुरा आणल्याशिवाय राहत नव्हतं. मग अशी माया आहे का त्यांची. मग आपल्याला पण त्यांच्यासाठी काकलू देते का नाही. मग तुम्हाला सगळं आता पै बरं ह्या इंस्टावर पण आहेत का, हे अख्खं तालुक्यात अख्ख्या जिल्ह्यांच्यातले लोक मला ताई बोलतात. आहेत ते का माझ्या पाठचं व्हावेत का बरं. नाही ना, त्याही कसं मनातून मानला ना. मग मनातल्या मानल्या म्हणजे झालाच ना. त्या आता त्या जन्मोजन्मीचं झालं का नाही. ते माझं भावच आहे. म्हणजे सगळ्या भावांना बोलले आधी तिथं आलेला तर मी गेलते माझ्या पाठच्या भावाला राखी बांधायला. पण ह्या इथून मी सगळ्यांना काय देते, शुभेच्छा देते का नाही. घ्या बरं का पोरं तुमची काळजी घ्या. गाऱ्या घुऱ्या चालवत्या तुम्ही, अशा उर्वाशाने नसत्या त्या गाऱ्या बिऱ्या ना. माझं नाही करायचं. चांगला देवाचं नाव घेऊन नाम सुमरण करून मग घरातलं निघायचं. घरात कोणी म्हातारी कोतारी माणसं असतील ना, त्यांच्या पहिले डोका टेकवायचा. मग ऐका माझ्या येऱ्या बहिणीचं तुमच्या.